नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत फ्राईड मोदक म्हणजे तळलेले मोदक। गव्हाच्या पिठापासून एकदम साधे आणि सोपे आणि झटपट होणारे असे तळलेले मोदक बघणार आहोत। तर आपण आता साहित्य बघून घेऊया। इथे आपण एक पूर्ण नारळ खवून घेतलेला आहे, ओला नारळ आहे, पूर्ण खवून घेतलेला आहे। इथे मी वेलची आहे, साखर 1 चमच साखर टाकून मिक्सरला वाटून घेतलेली आहे। गूळ घेतलेला आहे, पाव गूळ आहे एकदम, ते किसून घेतलेला आहे मी। बदाम आणि काजूचे काप कटिंग करून घेतलेले आहेत। गव्हाचं पीठ आहे 1 वाटी, तूप आहे, थोडंसं मीठ आहे आणि थोडं तेल घेतलेलं आहे। आता आपण करायला घेऊया। कढई मी तापसी ठेवली आहे गॅसवर गरम करायला। यात मी थोडंसं तूप टाकते, जास्त तूप टाकणार नाही, थोडंसंच टाकते, अर्धा चमच। यात मी हा खवललेला नारळ आहे, किसलेला ओला खोबरा, तो घालते। कढई गॅस शक्यतो मीडियम ठेवा, जास्त फास्ट ठेवू नका। यात आता मी हा गूळ टाकणार आहे किसलेला। गूळ चांगला विरघळेपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं आहे। यात मी बदामाचे आणि काजूचे काप आहेत ते घालणार आहे। तुम्हाला पाहिजे ते यामध्ये तुम्ही खसखस पण घालू शकता, पण मी खसखस नाही घालत आहे। आता गूळ चांगला विरघळू देऊया पूर्णपणे, तोपर्यंत हे चांगलं चून गरम करूया। ही वेलची जी मी मिक्सरला लावली होती ती घालत आहे। साखर आणि वेलची वाटली होती मी। आता हे चांगलं गरम करून घेऊया गूळ वितळेपर्यंत। आता आपण हसून चांगला भाजून घेतलेला आहे। गूळ बऱ्यापैकी आता वितळलेला आहे। 5 मिनिटं चांगलं भाजून घ्या त्याला। गूळ वितळून 2-3 मिनिटं चांगलं भाजून घ्या, म्हणजे गूळ आणि खोबरा आहे तो पूर्ण एकजीव होईल। चांगलं असं परतून घ्या। गुळाला पाणी सुटेल ते थोडंसं सुक्याकरून परतून घ्या। आता आपले हे सारण तयार झालेलं आहे मोदकाच्या आतमधलं। आपण हे एका याच्यामध्ये काढून घ्या प्लेटमध्ये। आता हा आपण चून काढून घेतला आहे प्लेटमध्ये, हा थोडा वेळ थंड व्हायला ठेवूया। आपण पीठ मळून घेऊया तोपर्यंत। आता आपण हे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, त्यात थोडं मी मीठ टाकते चवीसाठी, एकदम थोडंसं।
आणि आता हे आपण मळून घेऊया। यामध्ये मी थोडंसं तेल टाकते आणि आता हे मळून घेते मी। आता आपले हे पीठ मळून झालेलं आहे, व्यवस्थित एकदम नरम असं मळून घेतलेलं आहे। त्याला 5 मिनिटं झाकून ठेवूया। हे पीठ 5 मिनिटं आता असं साईडला राहू दे। आपलं सारण आता थंड झालेलं आहे। आता 5 मिनिटं झालेत। आपण हे पीठ चांगलं मळून घ्या परत एकदा। आता हे पीठ चांगलं मळून घेतलंय मी। याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। जास्त मोठे गोळे नाही घ्यायचे। एकदम छोटा गोळा घ्यायचा आहे। आणि जसं मोदकाचं पीठ हे करतो गोळा, पारी बनवतो, तशा पद्धतीने हातानेच पारी बनवायची। काही लोक लाटून पण घेतात, पण मी शक्यतो हाताने बनवते। पाहिजे तर सुका पीठ हाताला लावून घ्या, म्हणजे चिटकणार नाही। ही आता आपली पारी तयार झालेली आहे। अशी गोल गोल फिरून करून घ्यायचे। गव्हाचं पीठ असल्यामुळे ते जरा नरम असतं। आपण याच्या आता कळ्या करून घेऊया। तुम्हाला जशा करायच्या तशा तुम्ही करू शकता। मी यात थोडंसं सारण भरते। आता याला वरून चांगलं शेप देऊया। अशा पद्धतीने तुम्हाला मोठे साईजमध्ये करायचं तर मोठे साईजमध्ये करू शकता।
आणि छोटे जरा बरे वाटतात. असंच आपण अजून एक गोळा घेऊया. थोडासा मोठा घेते. असं खोल वाटीसारखं करा शक्यतो. आता यात मी आधी सारण भरते. याला मोदकाचा शेप देते. जेवढं सारणाची गरज आहे तेवढंच भरा, जास्त भरू नका, नाही तर फुटू शकतो मोदक. आणि हलक्या हाताने असं त्याला प्रेस करा वरती, आणि हळूहळू वरती वरती त्याला हलक्या हाताने दाबत न्या. आपला मोदक तयार आहे. अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व मोदक करून घेणार आहे. आता आपण जे पीठ मळलेलं होतं एक वाटी, एक पेल्याचं, एक वाटीचं, त्यामध्ये एवढे मोदक झालेले आहेत आणि बाकीचं सारण उरलेलं आहे ते मी नंतर करणार आहे. आता मी हे केलेले मोदक तळणार आहे. तर आपण फ्राय करूया मोदक. इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल तापलेलं पण आहे. मी आता याच्यामध्ये मोदक सोडते. आता हे मोदक चांगले फ्राय करून घेऊया आपण. पूर्ण त्याला बदामी कलर येईपर्यंत फ्राय करायचे. आता हे आपले मोदक चांगले फ्राय झालेले आहेत. शक्यतो मंद म्हणजे मीडियम गॅसवरच तुम्ही तळून घ्या, म्हणजे ते करपणार पण नाहीत आणि व्यवस्थित परतून वगैरे सर्व साईडने फ्राय करून घ्या.
हमेशा बदामी कलरवरच ते फ्राय करा। आता मी काढते, जास्त फ्राय नाही करणार आहे, म्हणजे ते करपते, काळे दिसते। तेल नितळून घ्या पूर्ण। आता मी दुसरे मोदक टाकते बाकीचे सर्व ह्याच्यामध्ये। तेल जरा असं हलवत राहा चमच्याने, जेणेकरून सर्व साईडने मोदक एकसारखे तळले जातील। आता हे मी मीडियम फ्लेमवरच फ्राय करते, कारण तेल तापलेलंच आहे आता, त्यामुळे मी मीडियम फ्लेमवरच फ्राय करत आहे। याला जास्त तळत बसायची गरज नाही आहे, कारण जास्त वेळ तळले ना की ते कडक होतात खाताना। त्यामुळे शक्यतो त्याचा रंग बदलला की त्यांना कढईमधून काढून द्या। थोडा गॅस वाढवला आहे। आता आपले मोदक तळून झालेले आहेत। जास्त वेळ तळले ना तर ते काळे होणार आणि मेन म्हणजे कडक होणार, त्यामुळे जास्त तळायचं नाहीये।
हलका बदामी रंग आला की ते काढून घ्यायचे तेलातून. कारण गव्हाचं पिठाचे त्यामुळे ते गव्हाचं पीठ पटकन फ्राय होतं तेलामध्ये. आता आपले हे मोदक तळून झालेले आहेत. मी गॅस बंद करते. आता आपले हे मोदक तळून झालेले आहेत. जास्त तळायचे नाहीत, नाही तर मग ते कडक होतात. हे बघा, थोडे गरम आहेत अजून. थोडे सॉफ्ट राहिलेलेच बरे, म्हणजे खायलाही चांगले. आपलं सारणही चांगलं शिजलेलं आहे, तळलेलं आहे. आणि आपले मोदक हे चांगले फ्राय झालेले आहेत. जास्त तळायचेच नाहीत, कारण मग ते कडक होतात आणि मग ते खायला खूप हे होतात चावताना वगैरे खाताना. त्याच्यामुळे ते लिमिटमध्येच तळायचे. आता आपले तळलेले मोदक तयार झालेले आहेत. गव्हाच्या पिठापासून एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारे असे हे मोदक आहेत. संकष्टीसाठी किंवा चतुर्थीसाठी नैवेद्य म्हणून हे सुद्धा दाखवू शकतो आपण. असे मोदक आहेत, तर तुम्ही करून पहा. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.